मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर वरिष्ठ नेत्यांच्या भेटीची शक्यता। तर जेएनयूत फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या कोनशिलेचं होणार उद्घाटन। सरसंघचालक मोहन भागवत घेणार मुस्लिम धर्मगुरूंची भेट। दिल्लीतील हरियाणा भवनात आज बैठक। ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलियासी सह महत्त्वाचे मुस्लिम धर्मगुरू राहणार उपस्थित, सूत्रांची माहिती। आमदार रोहित पवारांविरोधात तक्रार दाखल। तर प्रवक्ते रविकांत वरपेंविरोधात गुन्हा दाखल। कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी आमदार ज्ञानेश्वर कटके आणि त्यांच्या बंधूंची बदनामी केल्याचा आरोप। रेल्वे साखळी स्फोटांच्या बाबतच्या हायकोर्टाच्या निकालाला राज्य सरकारचं सुप्रीम कोर्टात आव्हान। आज होणार सुनावणी। पीओपी गणेश मूर्ती संदर्भातील आज सुनावणी। सुनावणीकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या नजरा। मराठा समाजाचा 10% आरक्षणाचा फैसला हायकोर्टातच होणार। अंतरिम आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची तयारी सुरू। खासदारांचे निर्वाचक गण तयार करण्याची प्रक्रिया सुरू। लवकरच निवडणुकीचं वेळापत्रक होणार जाहीर। निवडणूक आयोगाची अधिकृत माहिती। ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम आज घेणार राज्यसभेत खासदारकीची शपथ। निकम यांची राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती। राज्यात आज पावसाचा जोर वाढणार। कोकणाला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट जारी। प्रहारचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन। शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक। कर्जमाफीची तारीख सांगेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा। मंत्री छगन भुजबळ आज भिडेवाडा आणि फुलेवाड्याची केली पाहणी। संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला कामाचा आढावा। श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत, तर प्रत्येक श्रावण सोमवारी पहाटे 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे राहणार। अतिमहत्त्वाच्या व्यक्ती वगळता व्हीआयपी दर्शन राहणार बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।